एका ठिकाणी एका कॉलेजमध्ये समुपदेशन सत्र चालू होतं आणि त्या समुपदेशन सत्रामध्ये त्या कॉलेजचे विद्यार्थी आपापलं मनोगत व्यक्त करत होते, आपापल्या भावना मांडत होते। मग या समुपदेशन सत्रामध्ये एक 18 वर्षीय तरुणी उठली आणि तिनं तिचं मनोगत म्हणजे तिच्या भावना बोलून दाखवल्या आणि त्यामुळे अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली, अनेकांना मोठा धक्का बसला। कारण की त्या तरुणीनं सांगितलं होतं की ती एक क्रीडापटू होती आणि क्रीडापटू असल्यामुळे तिला वेगवेगळ्या ठिकाणी राज्यस्तरीय जिल्हास्तरीय अशा ठिकाणी तिला क्रीडा म्हणजे खेळण्यासाठी जावं लागायचं। पण मात्र ज्या ठिकाणी ती जात होती त्या ठिकाणी तिच्यासोबत काही प्रशिक्षक आणि काही विद्यार्थी सुद्धा असायचे आणि ज्या ठिकाणी ती जायची त्या ठिकाणी त्या तरुणीबरोबर नको ते कृत्य व्हायचं। त्यामध्ये प्रशिक्षकाचा सुद्धा समावेश असायचा आणि तिच्या सहकाऱ्यांचा सुद्धा समावेश असायचा। असं करत करत त्या ठिकाणी जी राहते त्या ठिकाणच्या काही स्थानिक लोकांचा सुद्धा सहभाग असायचा। असा आरोप त्या तरुणीनं बऱ्याच जणांवर केलेला होता। कारण की त्या तरुणीनं 40 जणांसोबत अशा पद्धतीनं आरोप केलेला होता आणि तिनं सांगितलं की मागच्या 4 वर्षामध्ये 40 जणांनी त्या तरुणीबरोबर नको ते कृत्य केलेलं आहे। आणि हे ऐकून समाज कल्याण समितीच्या सदस्यांना एक मोठा धक्का बसला होता। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपला सविस्तरपणे जाणून घ्यायचं आहे। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे केरळ राज्यातील पथानामथिट्टा शहरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक 18 वर्षीय तरुणी आहे आणि 18 वर्षीय तरुणी तिच्या कॉलेजच्या समुपदेशन सत्रामध्ये बोलत होती आणि बोलताना तिने तिच्या मनातल्या अशा काही गोष्टी सांगितल्या, त्यामुळं अनेकांना धक्का बसलेला होता। तिने सांगितलं की मागच्या 4 वर्षामध्ये तिच्यावर 40 जणांनी जबरदस्ती केली, नको ते कृत्य केलेलं आहे। त्यामध्ये तिच्यासोबत तिचे प्रशिक्षक, तिचे सहकारी आणि स्थानिक रहिवाशांचा सुद्धा समावेश आहे। कारण की ती एक क्रीडापटू आहे, खेळाडू आहे आणि ती खेळ खेळण्यासाठी राज्यस्तरीय जिल्हास्तरीय तालुकास्तरीय या संपूर्ण विभागामध्ये जात असते आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तिचे जे प्रशिक्षक आहेत ते तिच्यासोबत नको ते कृत्य करत होते, तर त्याचा गैरफायदा तिच्यासोबत असणारे सहकारी सुद्धा घेत होते आणि ती ज्या ठिकाणी राहत होती त्या ठिकाणचे काही स्थानिक लोक सुद्धा त्या तरुणीबरोबर नको ते कृत्य करत होते। आणि ही जी तरुणी आहे त्या तरुणीकडे मोबाईल सुद्धा नव्हता, ती तिच्या वडिलांचा मोबाईल वापरायची आणि त्या वडिलांच्या मोबाईलमध्ये त्या 40 जणांचे मोबाईल नंबर सुद्धा या तरुणीनं सेव्ह केलेले होते। या संपूर्ण प्रकरणाची दखल बाल कल्याण समितीच्या सदस्यांनी घेतली आहे आणि हे संपूर्ण आरोप ऐकून त्यांना सुद्धा एक मोठा धक्का बसलेला आहे। या तरुणीच्या तक्रारीवरून जिल्ह्यातल्या विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे आणि मुलीनं ज्या पद्धतीने आरोप केले आहेत ते आरोप खरे आहेत का याची चौकशी मानसोपचार तज्ञ यांच्याकडून केली जाणार आहे आणि त्या मुलीची तपासणी सुद्धा मानसोपचार तज्ञांकडून केली जाणार आहे। त्या ठिकाणी तिचे संपूर्ण जे व्यक्तिमत्व आहे ते सुद्धा समजून घेतलं जाणार आहे की खरंच ती तरुणी खरं सांगते का खोटं सांगते, खरं तिच्यासोबत हे सगळं प्रकार घडलाय का, त्यासाठी तिची कसून चौकशी केली जाणार आहे आणि ज्यांच्यावर तिने आरोप केलेत त्यांची सुद्धा चौकशी केली जाणार आहे। पण मात्र ज्या पद्धतीने एक 18 वर्षीय तरुणीनं 40 जणांवर आरोप केलेत त्यामुळे अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे, तर अनेकांना मोठा धक्का सुद्धा बसला। आता ज्या पद्धतीने या तरुणीनं आरोप केले आहेत ते खरंच आरोप खरे असतील का, खरंच एका तरुणीवर 40 जणांनी अशा पद्धतीनं केला असेल का, जर केला असेल तर एवढ्या दिवस ती तरुणी गपचूप का बसली होती, तिला कोणी धमकी दिली होती का, कुठली भीती दाखवली होती का, या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करणार आहेत। पण मात्र ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलंय त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।